राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। मात्र सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला नसल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला राजकीय वळण मिळतंय असं दिसतंय। कारण 2 दिवसांपूर्वी वैयक्तिक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप झाले आणि त्यानंतर जरांगे पाटील जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। 2 दिवसांपूर्वी त्यांची भूमिका वेगळी होती, मात्र काल जे आहे ते सागर बंगल्यावर जाण्याच्या निर्णयावर ठाम होते आणि त्यामुळे आज मराठा समाजातल्या लोकांना नेमकं काय वाटतंय, जरांगे पाटलांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेणार आहोत आपण बारामतीमध्ये। काय सांगाल, काल जरांगे पाटलांनी अचानक आपला रूप जो आहे तो बदललेला होता, आक्रमक झालेले होते, कसं बघता या निर्णयांकडे सगळ्या? कारण जरांगे पाटील जे आहेत ते अजूनही आंदोलनावर ठाम आहेत। बारामतीकरांची आज बैठक झालेली आहे, काय भूमिका घेतली? एकतर काल जरांगे पाटलांवरती जे 2-4 दिवस झालं किंवा एक आठवडा झालं बेछूट आरोप होत आहेत। काही माणसं उभी केली गेली आणि जरांगे पाटलांवर वैयक्तिक आणि राजकीय आरोप केले गेले। सुरुवातीला तर सकल मराठा समाज बारामती म्हणून आम्ही त्या सगळ्यांचा निषेध करतो। असले आरोप करून मराठा आंदोलन तुम्हाला मोडता येणार नाही, सरकारने याची दखल घ्यावी। आणि जरांगे पाटलांच्या मागं आज आम्ही इथं सगळे एकत्र यायचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की जरांगे पाटलांच्या मागं मराठा समाज महाराष्ट्रातला आज पूर्ण ताकदीने उभा आहे। सरकारला असं वाटत असेल की त्यांच्यावरती वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाचे आरोप करून समाजामधली सहानुभूती कमी होईल, तर मराठा समाज हा पूर्ण जागृत आहे। समाजाने पूर्ण समाजाला माहिती आहे की आपल्या बाजूने कोण उभं आहे आणि परकं कोण आहे। जरांगे पाटलांना मराठा समाज कधी एकटं सोडणार नाही। पूर्ण ताकदीने सगळा मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या मागं ठामपणे उभा आहे। हे जे काही षडयंत्र सरकारच्या बाजूने चालू आहे अतिशय केविलवाणे, इलेक्शनच्या तोंडावर 10% आरक्षण देऊन मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसायची, सदावर्ती सरकार परत कोर्टात जाणार आणि हेच आरक्षण आमच्यापासून वंचित राहणार आहे हे मराठा समाजाला अतिशय स्पष्टपणे माहिती आहे। तेव्हा सगळे सोयरेची अंमलबजावणी आणि मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतूनच आरक्षण ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे तीच सगळ्या मराठा समाजाची मागणी आहे आणि जरांगे पाटीलही मागं हटणार नाहीत आणि मराठा समाज म्हणून आम्ही जरांगे पाटलांना या ठिकाणी या लढ्यामध्ये एकटं सोडणार नाही। पूर्ण ताकदीने सगळा मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे उभा असेल। आज जी बैठक झालेली आहे त्यामध्ये काय निर्णय झालेला आहे? प्रामुख्यानं 2 तारखेला जे आहेत ते मुख्यमंत्री बारामतीमध्ये येतात, 2 उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येतात। अशा वेळी मराठा समाजाचा आता जो निर्णय काय झालेला आहे, काय निर्णय झाला आहे? एकतर आम्ही 3-4 ठराव या ठिकाणी घेतलेले आहेत। पहिली गोष्ट, जरांगे पाटलांना मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असेल आणि कोणत्याही प्रकारचे कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा पुढाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी किंवा मराठा समाजातल्याही काही लोकांनी जरी जरांगे पाटलांवर आरोप करायचा प्रयत्न केला तरी जरांगे पाटील निष्कलंक आहेत आणि मराठा समाज त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे। हा आमचा पहिला ठराव आहे। दुसरं, सरकारचा एकूण प्रयत्न असा चाललेला दिसतोय, आम्ही मराठा समाज म्हणून हे बघतोय की केसेस दाखल करायच्या आणि युवकांना या ठिकाणी केसेसमध्ये अडकवायचं, तेव्हा सावधपणे जरांगे पाटलांना ताकद दिलं असं आंदोलन पुढं शांततेत घेऊन जायचं, हा आमचा दुसरा ठराव आहे। तिसरं, मराठा समाज म्हणून आज जरांगे पाटलांनी 2 दिवसानंतर त्यांची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु बारामतीमध्ये जो कार्यक्रम होणार आहे तर मराठा समाज म्हणून आम्ही या कार्यक्रमाला जाणार नाही। कारण जे सरकार जरांगे पाटलांची आणि पर्यायाने मराठ्यांची फसवणूक करते त्या सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमांना मराठा समाज म्हणून आम्ही या ठिकाणी जाणार नाही। पण उद्या जर जरांगे पाटलांनी एखादी भूमिका जाहीर केली आणि परत एकदा जर नेत्यांना गावबंदी झाली तर मात्र जरांगे पाटलांच्या आदेशाचं काटेकोर अंमलबजावणी बारामतीमध्ये केली जाईल। तिसरं आणि चौथा ठराव आमचा की जरांगे पाटलांनी जे आरोप केलेत, देवेंद्र फडणवीस आज गृहमंत्री आहेत आणि जरांगे पाटलांना विष देऊन मारण्याचा किंवा इंजेक्शनमधून काही द्यायचा प्रयत्न झाला, हे जो जरांगे पाटलांचा आरोप आहे। सरकारला माझी विनंती आहे, एकनाथ शिंदेंनी या आरोपांची चौकशी करावी, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि जरांगे पाटलांच्या जीवाला धोका कुणी उत्पन्न केला होता आणि नक्की षडयंत्र काय झालं होतं सरकारने याची सखोल या ठिकाणी चौकशी करावी, ही आमची मागणी आहे। तर हे 3-4 ठराव आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटील जो आदेश देतील, आज कितीही इलेक्शन जवळ येऊ द्या, कोणताही राजकीय पक्ष असू द्या, आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाला फॉलो करत असतो, परंतु आंदोलन तडीला जाईपर्यंत सगळे सोयरेची अंमलबजावणी होईपर्यंत सगळा मराठा समाज पूर्ण ताकदीने जरांगे पाटलांच्या मागे उभा राहील आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आता मागे हटणार नाही, हा निर्धार मराठ्यांनी या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही काय सांगाल, गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामागं शरद पवार आहेत असा आरोप होत आहे, कारण राजकीय निवडणुका जवळ आलेल्या आहेत। शरद पवारांचं नाव येणं स्वाभाविक आहे, कारण सत्ता जी आहे त्यांच्या विरोधात शरद पवार लढत आहेत, त्यामुळं या नावाला कुठंतरी जोडलं गेल्यावर ग्लॅमर येईल किंवा आंदोलन राजकीय दृष्टीने वळवलं जाईल असं वाटतंय का? एक हास्यास्पद गोष्ट आहे, कारण खरं तर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांच्यावर एक डाग ठेवण्यात आला की हे ह्यांचा बोलवतात आणि हे फडणवीस साहेब आहेत, कारण फडणवीस साहेबाला शिंदेचं सरकार गोत्यात आणायचं आहे। ते झाल्यानंतरनं आता वाशीमध्ये ज्यावेळेस शिंदेसाहेब आले मुख्यमंत्री आणि त्यांनी जो JR पास केला तो सगळ्यांना दाखवला, त्यामध्ये
असं दाखवण्यात आलं की ते शिंदेचे माणूस आहेत आणि आज खरं तर आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी आज त्यांचं नाव हे शरद पवार साहेब यांच्याबरोबर जोडलं जाते. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खऱ्या अर्थानं त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका एवढीच आहे की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, माझा मराठा बांधव तो या ठिकाणी शासकीय नोकऱ्यामध्ये त्याला आरक्षण मिळावं, स्कॉलरशिप मिळावे आणि इतर लोकांना ज्या सुविधा मिळतात त्या माझ्या मराठा समाजाला मिळाव्यात, हीच त्यांची एक ध्येयधारणा करण्यासाठी आज खरं तर 16-17 दिवस झालं तो आज माणूस उपाशी आहे. 19 वर्ष झालं त्या माणसाचा आज खरं तर संघर्ष आहे. काल मी त्यांची बाईट पाहिली असतात अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कारण खरं तर मराठ्यांसाठी लढणारा हा एकमेव योद्धा आहे आणि असा जर चुकून मनोज जरांगे पाटील यांना काही होऊ नये मी अशी या ठिकाणी ईश्वरचंदी प्रार्थना करतो. पण जर काय दगाफटका करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ईट का जवाब पत्थर से देण्यासाठी हे मराठा बांधव आम्ही कधी पण या ठिकाणी सज्ज आहोत. तुम्ही ईट का जवाब पत्थर से दिला असं म्हटलं जातं आहे, पण आता एकीकडं मराठा समाज आक्रमक होतो आहे. काल जरांगे पाटलांनी सागर बंगल्यावर जाण्याची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं संचारबंदी लागू केलेली, इंटरनेट सेवा काही ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहे. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं आहे का आणि मराठा समाज या भूमिकेवर कसं ठाम राहणार आहात, कसे तुमची ताकद जी आहे दाखवणार? निश्चितच या ठिकाणी समाजाचं जे आंदोलन आहे ते अतिशय साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारे दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी या ठिकाणी करत आहेत. परंतु मराठे हे देखील छत्रपतींची मावळे आहेत. मराठे काही गोष्टी गनिमी काव्याने करतील आणि काही गोष्टी फेस टू फेस करतील. त्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी रात्री निर्णय घेतला. जर ते पुढे गेले असते तर कदाचित गृहमंत्र्यांच्या आदेशाने मोठा असा लाठीचार्ज आणि भरपूर हिंसाचार झाला असता आणि त्या ठिकाणी आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून झालं असतं. परंतु तत्पर असणारे आमचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा कावा ओळखला आणि पर्यायाने ते 2 पावले मागे सरले. परंतु सरकारचा असा समज झाला की आम्ही जे पद्धतीनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, सगळ्या प्रकारे राखीव फौज संचारबंदी आपण लावून ते आंदोलन दाबलं, परंतु तो त्यांचा गैरसमज आहे. कारण तो आमचा ढाण्यावाग आहे. तो ज्या वेळेला 2 पावलं मागे येतो त्यावेळेला तो निश्चितच अशी गगनभरारी झेप घेणार की ते भविष्यात सरकारला सोसणार नाही. असं देखील म्हटलं जातं आहे की सुरुवातीला जरांगे पाटलांची मागणी होती ती सरसकट आरक्षण द्या, त्यानंतर कुणबीच्या लोकांना आरक्षण द्या आणि आता मागणी जी आहे ती सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्या. जरांगे पाटलांची भूमिका जी आहे ती सातत्यानं बदलते असा आरोप होतो आहे. दुसरीकडे तुम्ही बारामतीतला जो कार्यक्रम आहे त्यावर मराठा समाजानं बहिष्कार घालावा असं म्हणताय. नुकसान तर मराठा समाजातल्या कार्यकर्ते युवकांचं होणार आहे, कारण इथं नमो रोजगार मेळावा आहे 5 जिल्ह्यांचा आणि त्या विभागीय कार्यशाळेत हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील असं सांगितलं जातं आहे. रोजगार मेळावा आहे तो कंपन्या वगैरे येणार आहेत, कंपन्या रोजगार देणार आहेत, ना की कुठला नेता रोजगार इथं देणार आहे. तर कंपन्याचे प्रतिनिधी कोण असतील, HR असेल, कोण CEO असेल, त्यांनी यावं, रोजगार वगैरे घ्यावा. मराठा समाजाबरोबर इतर कुठला समाज असेल त्या सगळ्यांना त्या रोजगाराचा फायदा होईल. नेते मंडळी येऊन ते मतांसाठी पब्लिसिटी करतात. तर रोजगारामध्ये गेल्या 10 वर्षात जर पाहिलं किती प्रमाणात रोजगार महाराष्ट्रात किंवा देशात दिला गेला असेल हे साऱ्या जनतेला माहिती आहे. तर रोजगाराबाबत ह्या गोष्टी असतील तर मराठा समाजाला पण ठाऊक आहे, पण कुठंतरी काहीतरी कुठला तरी मुद्दा घेऊन डायव्हर्ट करायचं आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला अडकवायचं, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं मला वाटतं. तुमची काय भूमिका आहे? बारामतीतल्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला जाईल असं तुमचा ठराव झालेला आहे. काय भावना आहे? कारण एकीकडे तुम्ही सुरुवातीला गावबंदी केलेली होती नेत्यांना, आता तुम्ही कार्यक्रमावर बहिष्कार घालताय. जर मनोज जरांगे पाटलांची भूमिका आली, जर वर्ण निर्णय आला तर आम्ही परत एकदा नेत्यांना गावबंदीसुद्धा करू. पण नेत्यांनासुद्धा ह्या गोष्टीची जाणीव व्हावी की मराठा समाज आता सर्व नेत्यांवरती नाराज आहे. तुम्ही ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांना बदनाम करत आहे ही चुकीचं आहे हे त्यांना कळावं. म्हणून सकल मराठा समाजाने येणाऱ्या बारामती तालुक्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला बहिष्कार दाखवावा असं आमचं सगळ्यांचं मत आहे. बहिष्कार घालावा असा ठराव तर तुमचा मला महिन्याभरापूर्वी झाला आहे असं समजलं. मग पण प्रत्येक कार्यक्रमाला तुमचे मराठा समाजातले कार्यकर्ते नेते मंडळी असतातच. तुमचा कुठंतरी ठरावाची अंमलबजावणी होत नाही असं वाटतंय का?
नाही नेते तर शेवट तुम्हाला सांगितलं ना की नेते शेवट मराठा नेते जे असतील म्हणजे मराठा बांधव हा सेपरेट आला आणि ही नेतेच नाही हे फक्त चाटुगिरी करणार आहेत। आता चालूला चाटुगिरी करणारे नेतेच फक्त आमचे जे कुठले अधिकारी असतील किंवा जे कुठले नेते असतील त्यांच्या पाठीमागं जाऊन उभं राहतात किंवा हे करतात। आता हा जो मेळावा आहे जो जो नोकरीसाठी जो मेळावा घेतला आहे तर त्याच्यामध्ये असं आमचं म्हणणं आहे की जरी केली तुम्ही आता मुलांची तर किती मराठा समाजामधली अशी किती मुलं भरती होणार 1% किंवा अर्धा टक्का म्हणजे हा जो आता जो क्रांती मोर्चा आहे तो पूर्ण सकल मराठा समाजासाठी हा फक्त बारामती तालुक्यातल्या मुलांसाठी नाही आहे। कारण बारामती तालुक्यातल्या मुलांनी पण ह्याचा विचार केला पाहिजे की आपल्या समाजातील फक्त अर्धा टक्का मुलांसाठी जर आपण चाटुगिरी करा जर तिथं गेलो तर आपला उपयोग नाही। जर ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जर तुम्ही नेत्यांना कुठल्या जर आणणार नसताल तर तुम्ही मराठा समाज तिथं जावा तिथं नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करा पण नेत्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये किंवा या कार्यक्रमाला हजेरी लावू नये असं आमचं म्हणणं आहे। निवडणुका जवळ आलेत, अगदी तोंडावर आलेत आणि बारामतीत हा महत्त्वाचा कार्यक्रम होतो आहे। मुख्यमंत्री असणार आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत, त्यावेळेस डझनभर मंत्री देखील बारामतीमध्ये असणार आहेत। अशा वेळी तुम्ही जो बहिष्कार घालताय समाजाला काय आवाहन कराल? एकतर आता मराठा समाजाने ठरवायचं आहे की ह्या निर्णायक लढाईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर गेली 1 वर्ष मराठा समाज पूर्ण ताकदीने रस्त्यावर होता। गेली 7-8 वर्ष मराठा क्रांती मोर्चा म्हणून लाखोचे मोर्चे आपण सगळ्यांनी काढले। मराठा समाजाला आमचं आव्हान एकच आहे की तुम्हाला जर आज मराठा म्हणून आम्हाला सगळ्यांना आमची ताकद दाखवायची असेल तर या राजकारण्यांना एकच भाषा कळते की ती मताची भाषा। आणि जोपर्यंत मराठा समाज या कार्यक्रमांवरती बहिष्कार घालत नाही आणि पूर्णपणे या कार्यक्रमाचे पाठिंबे काढून घेत नाही त्यामुळे हे शासन जागेवर येईल असं काय वाटत नाही। कारण जरांगे पाटलांच्या रूपाने एवढं मोठं आंदोलन उभं राहूनसुद्धा जर त्याच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असेल आणि मराठा समाजाला बदनाम करायचा प्रयत्न होत असेल तर मराठा समाजाने आता एक अस्त्र उपसावं की गावबंदी नाही आहे त्यामुळे आम्ही नेत्यांना येऊ नका आत्ता म्हणत नाही पण मराठा समाज मात्र हे ठरवू शकतो की जे शासन जे सरकार आपली फसवणूक करते त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नका। विरोधक असतील विरोधकांच्याही कार्यक्रमाला जाऊ नका। सकल मराठा समाज म्हणून आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की पूर्ण ताकदीने आम्ही या सगळ्या राजकीय पक्षांना सांगणार की यांच्या समाजाला आमचं आव्हान असेल की कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ नका। काही गरज नाही कारण ज्यावेळी ठराव पास करायचा होता 10% आरक्षणाचा सगळे राजकीय पक्ष एकत्र आले पण आज एकही राजकीय पक्ष मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरती बोलत नाही तेव्हा सरकार म्हणून या तिघांची जबाबदारी आहे आणि ते तिघं जर आमच्याकडे येत असतील तर निषेध नोंदवण्याचं संविधानाने दिलेलं आमच्याकडे हत्यार आहे की त्याच्यावरती बहिष्कार घालणे। कारण आम्हाला एक गोष्ट चांगली माहिती आहे की आम्ही जर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रस्ता रोको किंवा वेगळं काय आंदोलन करायचा प्रयत्न केला तर आमच्या मुलांवरती केसेस लागतील आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होईल। तेव्हा मराठा समाज बहिष्कार घालून पूर्ण ताकदीने आज आम्ही 1 लाखाच्या घरात बारामती तालुक्यात मराठा समाज आहे। फलटण तालुक्याने आज आमच्याशी साजिश अशी भूमिका घेतलेली आहे। माझ्या मते तुमच्यापर्यंतही ती बातमी पोहोचली असेल तर आमचं आव्हान पूर्ण 2-3 जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला असणार आहे। एवढी वेळ जरांगे पाटलांची साथ द्या। आपण सगळ्यांचे प्रयोग करून बघितले, आपण सत्ताधाऱ्यांनाही साथ देऊन बघितली, आपण विरोधकांनाही साथ देऊन बघितली, सगळे राजकीय पक्षांबरोबर मराठा समाज कायम उभा राहिला। एक वेळ आता जरांगे पाटलांच्या मागे उभा राहण्याची तेव्हा सकल मराठा समाज म्हणून आम्ही जरांगे पाटलांच्या मागे उभे राहू आणि जरांगे पाटलांचा जो आदेश येईल जरांगे पाटलांनी जर आम्हाला सांगितलं कार्यक्रम होऊ द्या कार्यक्रम होईल। जरांगे पाटलांनी जर गावबंदी केली तर मात्र राजकीय नेत्यांना बारामतीमध्ये आम्ही पाय टाकून देणार नाही। 2 दिवसांपूर्वी जे जरांगे पाटलांनी भूमिका घेतली फडणवीसांवर बेछूट आरोप केले आणि शिवराळ भाषा वापरली असा म्हटलं जातं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आणि अजितदादा हे आक्रमक झालेले आहेत। कुठेतरी सरकारी भूमिका जी आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या भूमिकेकडे कसं बघता? खरंच आरक्षणाच्या भूमिकेवर जे तुम्ही आता सांगितलं की विरोधक आणि सत्ताधारी कोणतीच भूमिका मांडत नाहीत मात्र ज्या पद्धतीनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो आहे त्यावर काय बोला? एकतर आपण जर बघितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं तर कालचं वक्तव्य अतिशय हास्यास्पद होतं। त्यांनी सांगितलं की मी शिवरायांची शपथ घेतली आणि मी मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवलं। मुख्यमंत्री साहेब आम्ही तुम्हाला जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण मागितलं, तुम्ही आम्हाला मराठा म्हणून 50% वरचं न टिकणारं आरक्षण दिलं। मीडियाच्या माध्यमातून माझ्या मते एकनाथ शिंदे असतील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस सुशिक्षित माणसं आहेत पण त्यांना हा थोडा फरक आता समजून सांगणं गरजेचं आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण मराठ्यांना मूर्खात काढू, आपण काहीतरी बोलू, मीडिया ते चालवेल आणि लोकांना खरं वाटेल, मराठा समाज अतिशय सुज्ञ आहे। 50% वरचं दिलेलं आरक्षण आम्हाला 2-3 वेळा दिलं गेलं ते टिकलं नाही त्यामुळं आम्हाला इंदिरा साहनी केसमुळं आम्हाला मराठा म्हणून स्वतंत्र 10% आरक्षण नको आहे। 3 पिढ्यांच्या 57 लाख कुणबी म्हणून आमच्या नोंदी निघाल्यात त्यामुळं सगळे सोयरीची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या ही अतिशय स्पष्ट आणि क्लिअर मागणी आमची आहे।
आणि हे जे तुमचं डायव्हर्ट करायचा प्रयत्न होतोय की जरांगे पाटलांवर आरोप करायचे, माणसं उभी करायची, त्यांना उद्विग्न व्हायला लावायचं, रिॲक्शन द्यायला लावायची आणि ते आंदोलन दडपायचा प्रयत्न करायचा, सरकार गेंड्याच्या कातडीचे. पण यावेळी त्यांची गाठ मराठ्यांनी आता ठरवले जरांगे पाटलांना पूर्ण साथ द्यायची. निश्चितपणे सरकार गेंड्याचं कातड्याचं आहे, मात्र त्यांची गाठ मराठ्यांशी आहे अशी भूमिका बारामतीतल्या आंदोलकांनी घेतलेली आहे. शिवाय येत्या काळात जे बारामतीत कार्यक्रम होतील, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम होतील, त्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा देखील निर्णय इथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. कॅमेरामॅन अमोल संजय मुंबई तक.